हरिओम. आज शनिवार 2 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला सांगणार आहेत की आपल्या मीचं स्वरूप आनंदमय आहे. ऐकूया. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही, ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. आणि मग याकरता वासनाक्षय कशाने होईल हे पाहावं. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही, हे ज्या दिवशी मनाने पक्क ठरेल ना, त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येत आहे. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागे राम आहे असं म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी आपण राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला ना की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस इतर दिवसांसारखाच असतो की नाही. इतकंच नाही तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट, अडचणी त्या दिवशीचे कायम असतात की नाही, त्या दिवशी पण तशीच असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक. आपण दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरं, तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी आणि आपण नेहमीच आनंदात असावं, आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभ हानीचे महत्व वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळे आनंदमय आहे, आणि असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत आहेच, पण मग त्याबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे मग आपल्याला या मीचं स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येतं. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात, आणि परमात्म्यात विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.